हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. हा व्हिडिओ आता येतो आहे 23 जूनचा. दुपारी जेवणं झाले होते आणि आम्ही जस्ट बसलो होतो असं बोलत आणि प्रचंड गरम होत होतं. तर अतिशय जास्त हीट वाटत होती आणि अचानक सगळं एकदम काळोख झाला सगळीकडे. म्हणजे दुपारी 4:15 वाजले होते पण असं वाटत होतं रात्रीचे 11-12 वाजले की काय. एकदम गडद अंधार झाला होता आणि एकदम असं पावसाचं वातावरण तयार व्हायला लागलं आणि आम्हाला जाणवलं की आता खरा मुंबईचा पाऊस बहुतेक सुरू होतोय की काय. लगेच कॅमेरा घेऊन मी सज्ज झाले की काहीतरी वेगळं घडतंय जाणवत होतं. भरपूर काळोख झाला होता, असा एकदम दाटून आला होता आणि आपल्या आईसाहेब बा किती चमकतायत सुंदर अंधारामध्ये. असं वाटतं खरोखर आपण कोल्हापूरला मंदिरात गाभाऱ्यात बसलो आहे आईसाहेबांच्या. इतकं सुंदर वाटत होतं ना आणि मनातनं आनंदही होत होता की फायनली ज्याची एवढी आपण आतुरतेने वाट पाहतोय तो पाऊस आता येणार. आणि आम्ही सारखे बाहेर लक्ष ठेवून होतो की आता कधी पाऊस सुरू होतो, कारण गरमी पण प्रचंड होत होती. आणि फायनली पाऊस सुरू झाला. मस्त 5च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली आणि इतकं सुंदर वातावरण निर्मिती झाली ना. मस्त मातीचा सुगंध येत होता, पावसाच्या धारांचा आवाज आणि इतकं छान वाटायला लागलं. थंडगार झालं सगळीकडे एकदम. अचानक एकदम कॉन्ट्रास्ट वेदर झालं. सकाळी जेवढं गरम होतं तर तेवढं सगळं रात्रीत एकदम थंड होऊन गेलं की अक्षरशः हुडहुडी भरायला लागली. नंतर एवढं गार झालं होतं. खूप खूप सगळे लहान मुलं बाहेर नाचत होते, सगळे बाहेरून भिजत होते बिल्डिंगमधले. पावसाचा आनंद घेत होते सगळे. सगळीकडे आनंदी आनंद एकदम. मस्त पावसाचा आनंद घेत असतानाच होता कडक गरम चहा प्यायची इच्छा झाली. मस्त मसाला चहा बनवून पित होत होता आणि कोणी घरी आज थांबायला तयार नाही. मस्त चहा बनवल्या सगळे गॅलरीत जाऊन मस्त पाऊस बघत आम्ही मस्त चहाचा आस्वाद घेतला. इतकं आनंद होत होता ना. इतकं यावेळेला अतिउष्णता होती सगळीकडेच. फार पावसाने ताण दिला यावेळेला. फायनली सगळ्यांना रिलीफ मिळाला. रात्री पण जेवण करता करता सगळं बाहेर लक्ष होतं आज आमचं. आणि 9:30-10 नंतर पावसाने जे काही जोरदार बॅटिंग चालू केली की भयावह वाटायला लागलं. एवढा स्पीड होता पावसाचा आणि कडकडाट गडगडाट नुसता. खूपच जोरात पाऊस आला नंतर. सगळीकडे असं पांढरं पांढरं झालं होतं, ती काहीच दिसत नव्हतं. पाण्याचे लोटच्या लोट वाहू लागले. म्हटलं पहिल्याच पावसात मुंबई सगळी जाम होते की काय. म्हटलं आता असा जर स्पीड रात्रभर राहिला तर सगळीकडे पाणी भरणार असं वाटायला लागली मी. ते एकदम जोरदार रात्री बॅटिंग चालू होती पावसाची. हे रात्री 12:30 पाऊंडला पुन्हा एकदा मी कॅमेऱ्यात कॅप्चर करायला बघितलं. इतका स्पीडने पडत होता पाऊस की नंतर पाऊस पहिला पडल्याचा आनंद जाऊन भीती वाटायला लागली की आता पाणी भरतं की काय. आमच्या मागे सगळं ते वस्ती आहे, तिथे खोलगट भाग आहे. त्या लोकांना पाणी भरल्याचा खूप त्रास होतो, तर त्यांची सगळ्यांची काळजी वाटायला लागली आम्हाला.
पावसाचं हे रुद्रनाट्य जवळजवळ पहाटे 3:30-4पर्यंत चालूच होतं आणि बाहेर एवढा आवाज येत होता पत्र्यावर पावसाच्या मोठे मोठे थेंब जोरात धार पडत होती, त्यामुळे झोपच नाही आम्हाला अजिबात. सारखं बाहेरून बघत होतो आम्ही पाऊस कमी होतोय की नाही. शेवटी पहाटे 4 नंतर पाऊस शांत झाला जरा आणि तेव्हा कुठे आम्हाला झोप लागली. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ किती रम्य आणि सुंदर झाली आहे. इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना, मस्त असं धुकं वाटत होतं, छान झाडं चिंब भिजलेली होती, पाऊसही शांत झाला होता आणि थंडगार वातावरण, जसं काय आपण महाबळेश्वरला आलो आहे की काय असं फिलिंग यायला लागलं. एका दिवसात एवढं ट्रान्सफॉर्मेशन, तेही इतकं सुखद, इतकं सुंदर वाटत होतं. सकाळी प्रसन्न सकाळ अशी झाली होती, छान, खूप खूप बरं वाटत होतं, एकदम फ्रेश एअर जाणवत होती. मस्त छान इकडे आमची देवपूजा सुरू होती. बाहेरचं इतकं सुंदर वातावरण, छान त्यात धूप अगरबत्तीचा वास, एकदम छान माहोल तयार झाला होता घरात, एकदम प्रसन्न वाइब येत होत्या. बाहेरच्या अशा वातावरणात काहीतरी मस्त चमचमीत खायची इच्छा झाली, म्हणून आज मी भरली कारली करते आहे. त्याची क्विक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर कारले हे सगळे असे आपल्याला त्या बाहेरची साल पण काढून घ्यायची आणि अशा आतल्या सगळ्या बिया पण काढून घ्यायच्या सालकडीच्या साह्याने. छोटी छोटी कारली घेतली होती आणि आपण नेहमी करतो तसं वाटण करून घ्यायचं आहे. कांदा उभा कापून घेतला, सुकं खोबरं घेतलेलं आहे, नंतर आपल्या नेहमीप्रमाणे धणे, मिरे, लवंग, तमालपत्र, दालचिनी ते सगळं घेतलं. आणि हे जे कारल्याचे आता आपण छोटे छोटे काप केले आहेत ते आपल्याला गरम मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आणि हे जवळजवळ 10-15 मिनटं असे उकळत ठेवायचं पाण्यात मीठ टाकून. तो पण साईडला आपण सारण पण तयार करून घेतो आहोत. तर ते सगळं वाटण वाटलं, दाण्याचं कूट घ्यायचं आहे, भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. नंतर आता त्यात सगळे मसाले टाकून घेऊ. हळद, लाल तिखट, काळा मसाला, गोडा मसाला, धणे जिरे पूड, चवीनुसार मीठ आणि गूळ पण टाकायचा आपल्याला भरपूर, कारण कारल्याचा कडूपणा थोडा काय असेल तर तो आपल्याला गुळाने ॲडजस्ट करता येतो. आणि कारले आपण आधीच मिठाच्या पाण्यात उकडून नंतर अशा हाताने पिळून घ्यायचे चांगले आणि सगळं त्यातलं पाणी, कडू पाणी निघून जातं, त्यामुळे अजिबात ही भाजी कडवट लागत नाही. निधीसुद्धा आवडीने खाते ही भाजी. कारल्याचा कडूपणा सगळा निघून जातो उकळल्यामुळे. आता सारण जे सगळं तयार झालंय ते आपण आता आपल्या उकडून तयार असलेल्या कारल्याच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये भरून घ्यायचं. असं आपण भरलं वांग कसं करतो त्याच टाईपचं करायचं. हे पहा, असा मसाला त्यात असं छान ठासून भरायचा आहे. असं करून एक एक करून सगळं शांतपणे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. फोडणीची तयारी केली मी. तेल कडक तापलं की जिरं मोहरी टाकायचं आहे आणि ते तडतडल्यावर भरपूर सारं हिंग टाकायचं आपल्याला. छानपैकी मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे. आणि त्यानंतर आता हे भरलेले सगळे कारल्याचे तुकडे टाकायचे आणि त्यांचा मसाला पण टाकून द्यायचा आहे आणि तेलावर छान आधी परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला गरम पाणी किंवा आपलं नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल, आपल्याला रस्सा कसा आवडतो त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे.
खूप पातळ रस्सा नाही करायचा, मीडियम करायचा आपल्याला. असे तेलावर थोडंसं परतून घेतल्यामुळे आणखी खमंग चव येते. आणि दाण्याचं कूट पण आपण टाकले त्यामुळे रस्स्याला घट्टपणा आपोआपच येतो. अंदाजाने पाणी टाकायचं, खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला. अंदाजानुसार आता मी पाणी टाकलंय, कारण नंतर आपोआप तो रस्सा घट्ट होणार आहे दाण्याच्या कुटामुळे. हे पहा, मी 3 विसल काढला की भाजी रेडी. मस्त कलर आला ना, खूप छान झाली होती भाजी. तिखट, आंबट, गोड, तुरट सगळ्या चवी येत होत्या मस्त. आणि कडू अजिबात लागली नाही. मेन म्हणजे मिठाच्या पाण्यात उकळून नंतर पिळून काढलं ना, सगळा कडवटपणा जातो. सगळ्यांनी आवडीने खाल्ली अगदी भाजी. त्याच्यावर आपलं घरी बनवलेलं कच्चं लोणचं घेतलं होतं मस्त, शेंगदाण्याची चटणी. असा छान खमंग बेत झाला आज दुपारी. पाऊस असल्यावर असाच मेनू पाहिजे नाही का. नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी भाजी झाली होती छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. पावसाची बॅटिंग बाहेर चालूच होती. निधी इकडे सगळ्यांसाठी मस्त आमच्यासाठी चहा बनवतीये. आज पावसाने काही थांबायचं नाव नव्हतं घेतलं. परत सगळं पूर्ण अंधारून आलं होतं आणि तेच आमचा टाइमपास चालला होता जेवल्यावर. बुके अजूनही मस्त आपले राजे टवटवीत आहे, तेच गंमत चालली होती आमची. मस्त आहे ना. आजीच्या साडीला मॅचिंग बघ. मॅचिंग झालं. तुझ्या साडीचा कलर बघ. पुन्हा संध्याकाळी पाऊस जोरात पडेल असं वाटतंय. सगळं पुन्हा हळूहळू भरून येत होतं. सो मंडळी, फायनली अशा रीतीने मुंबईत पावसाळा सुरू झालेला आहे. तुमच्याबरोबर मी सगळ्या ग्लिम्स शेअर केल्याच आहेत. काल तर रात्री इतका 3 नंतर जोरात पडला. 3:45पर्यंत आम्ही बाहेर बघत होतो. जे गडगडाट कडकडाट चालू होता. म्हटलं आता पाणी भरते की काय पहिल्याच पावसात. खूप वातावरण इतकं चेंज झालं आहे. AC बंद झाले सगळ्यांचे आणि छान थंडगार हवामान झालं आहे. खूप खूप बरं वाटतं आहे. फायनली हीटमधनं सगळ्यांची सुटका झाली. आणि तुमच्याबरोबर दोन्ही दिवसाचे ग्लिम्स शेअर केले. आजचं सकाळी पण मी शूट केलं आहे आणि कालचं पण शूट केलं आहे. तर मस्त पावसाचा तुम्ही पण आनंद घेतच असाल. तुमच्याकडे कशी आहे पावसाची स्थिती नक्की मला कॉमेंटद्वारे सांगा. आणि आजचा छोटासा घरगुती ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. असंच नवीन विषयाच्या ब्लॉगवर आपण उद्या भेटूया. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.